समृद्धी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आयोजित महाबळेश्वर दर्शन 2 दिवस 1 रात्र फक्त 4100 मध्ये। महाबळेश्वरमधील निसर्गरम्य वातावरणाच्या सौंदर्यात मौज करा आणि आपला आनंद द्विगुणित करा। अनेक प्रेक्षणीय स्थळे आणि अनेक सुविधा उपलब्ध। तर बुकिंगसाठी आजच संपर्क करा। मोबाईल नंबर 8888 44 77 51 70 200 25 563 91 45 51 86 86 आणि 91 45 52 84 84। ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर 1 YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। 16 नोव्हेंबर पासून शिर्डी येथील साईबाबा मंदिर हे सुरू करण्यात आले आहे। आतापर्यंत जवळजवळ 12.5 लाख साई भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले। यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र यासह अनेक राज्यातील मुख्यमंत्री महोदय, मंत्रीगण, त्याचप्रमाणे उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट न्यायमूर्ती, अनेक मान्यवर, सेलिब्रिटी, कलाकार यांनी साई दर्शन घेऊन साईबाबा संस्थानने कोविड काळात उत्तम दर्शन व्यवस्था केल्यामुळे समाधानी झाल्याचा अभिप्राय दिला असल्याचं साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी कानुराज बगाटे यांनी सांगितलं आहे। ग्रामस्थ दर्शनाबाबत प्रशासन सकारात्मक निर्णय घेणार असून याकरिता प्रशासनाशी बोलणी होऊ शकते। 3 आणि 4 क्रमांक गेट बाबत दर्शन रांगेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे। ग्रामस्थ दर्शनासाठी संकल्पना तयार आहे। प्रशासन सकारात्मक भूमिकेच्या मार्गावर आहे असे बगाटे यांनी बोलताना सांगितले। नोव्हेंबरपासून आपण साईबाबा मंदिर शासनाच्या कोविड गाईडलाईन्स विचारात घेऊन सुरू केलेला आहे। 16 नोव्हेंबरचा आदेश इंग्लिश कॉपी सगळ्यांना आम्ही मला वाटतं फॉरवर्ड केलेली आहे। त्याच्यामधील 10 नंबरचा एक मुद्दा आहे अनेक्षरमध्ये। त्याच्यामध्ये शासनाने काही कोविडच्या गाईडलाईन्स स्पष्टपणे निर्देशित केलेल्या आहे की धार्मिक स्थळामध्ये प्रवेश आणि एक्झिट कसे असावेत याच्या गाईडलाईन्स आहेत आणि आपण त्याचं तंतोतंत पालन करत आहोत। गेल्या जवळजवळ 2.5 ते 3.25 महिन्यामध्ये 12 लाखापेक्षा जास्त भक्तगणांनी आपल्याकडे दर्शन घेतलेलं आहे आणि ओव्हरऑल सर्वांच्या प्रतिक्रियांचा सुद्धा आपण डेटा ठेवलेला आहे। त्या डेटामधून असं लक्षात येत आहे की 99% भक्तांनी दर्शन व्यवस्थेबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर उल्लेख करायचा झाला तर देशाचे सदर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल मोहांती यांचा मी आवर्जून उल्लेख करेन। याशिवाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री महोदय त्यांचाही मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे। महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत। माननीय गुलाबराव पाटील मंत्री महोदय आहेत। माननीय श्री संजय राठोड हे मंत्री महोदय आहेत। याशिवाय हिंदी भाषा समिती खासदारांचं एक 16 खासदारांचं शिष्टमंडळ आपल्याकडे येऊन गेलेलं आहे। त्यांनी सुद्धा आपल्या दर्शन व्यवस्थेचं समाधानच व्यक्त केलं नाही तर निश्चितपणे कौतुक पण व्यक्त केलेलं आहे। याशिवाय काही न्यायमूर्ती महोदय आहेत जे उच्च न्यायालयाचे आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे आहेत। काही सेलिब्रिटी म्हणून आपण जर उल्लेख करायचा झाला तर त्यांचाही आपल्याला याच्यामध्ये मराठी तारा तारके जर आपण विचार केले तर भरत जाधव आहेत किंवा भाऊ कदम आपले जे हास्यविरोधी कलाकार आहेत त्यांचाही त्याच्यामध्ये समावेश आहे। परवाच विश्व सुंदरी येऊन गेल्या त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे। सगळ्यांचा उल्लेख करणं मला वाटतं शक्य नाही, पण ओव्हरऑल जर विचार केला तर संबंध भारतामधून जे भक्तगण येत आहेत त्यांनी यापूर्वीच्या दर्शन व्यवस्थेच्या पेक्षा सदरची व्यवस्था चांगली आहे अशा प्रकारची भूमिका व्यक्त केलेली आहे। यामध्ये आणखी ज्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे ते कर्नाटक राज्याचे मंत्री महोदय माननीय बसवराज आणि माननीय श्री सोमशेखर
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिरुपती देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत श्री सुब्बा रेड्डी साहेब यांनी सुद्धा या दर्शन व्यवस्थेच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे आणि अशी दर्शन व्यवस्था आपण जर कंटिन्यू केली तर समस्त भक्तांच्या आणि गावातील जे काही सगळे लोक आहेत त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून याचं चांगलं फलनिष्पत्ती भविष्यकाळात होणार आहे असा मला स्वतःला आत्मविश्वास आहे। या पार्श्वभूमीवर काही प्रसार माध्यमातून नकारात्मक बातम्या येतात। अर्थात ती त्यांची भूमिका असेल तर त्याच्याबद्दल मी फारसा प्रतिवाद करणार नाही, परंतु ज्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्या आहेत त्या माझ्या प्रसार बांधवांना मी मनापासून धन्यवाद देणार आहे। निश्चितपणे एखादी सिस्टम आपण चालू करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये नवीन पद्धत असल्यामुळे लोकांचा प्रतिरोध होणं स्वाभाविक आहे आणि तो प्रतिरोध केवळ आपल्या जुन्या पद्धतीच्यामुळे किंवा आपल्या जुन्या ज्या काही सोयी होत्या त्याच्यामध्ये थोडासा बदल झाल्यामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो। तथापि प्रशासन संस्थान प्रशासनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी त्या गोष्टींकडे संवेदनशीलरित्या पाहतो। याच्यामध्ये प्रामुख्याने मला गावातील नागरिकांचा विचार करायचा आहे आणि तो विचार मी यापूर्वी केलेला आहे। त्याचं नियोजन माझ्यासमोर परफेक्टरित्या आहे। गावातील लोकांची दोन प्रामुख्याने मागण्या आहेत। एक, त्यांना गेट नंबर 3 आणि गेट नंबर 4 खुलं करून हवं आहे। याच्या संदर्भामध्ये आणि काही गावातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना दर्शनाची व्यवस्था सुलभ असावी अशी एक भूमिका गावातील काही लोकांनी आमच्यासमोर मांडलेली आहे। या सर्व गोष्टींचा किंवा या मुद्द्यांचा प्रशासनाने साकल्याने विचार केलेला आहे। गावातील लोकांना पूर्वीसारखी सुलभ दर्शन व्यवस्था करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। त्यासाठी गावातील लोकांशी मी संवाद करायला कधीही तयार आहे। प्रशासनाची यामध्ये हटवादी भूमिका नसेल। तथापि काही पत्रकार किंवा काही प्रसारमाध्यमांनी मुख्य कार्यकारी वादग्रस्त आहे अशा प्रकारचं जी काही प्रतिमा करतायत त्याला मी छेद देतो। अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे नाही। ज्यांनी कोणाला असं वाटत असेल तर त्यांनी चर्चा करावी आणि कुठले मुद्दे वादग्रस्त आहेत त्याच्यावर पहिला लिहिण्यापूर्वी किंवा आपलं मत मांडण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे। एकलांगी पत्रकारितेमधून आपलं चित्र वास्तववादी जाण्याची गरज आहे अशी माझी एक भूमिका आहे। आपण सहमत असावे, अर्थात तो आपला विषय आहे। याच्यामध्ये गेट नंबर 4 खुलं करण्याबद्दल ज्या दिवशी गावकऱ्यांची पहिली बैठक, अर्थात ती अचानक आयोजित केलेली बैठक आहे, आम्हाला कोणत्याही पूर्वसूचना दिलेली नव्हती, तरीसुद्धा 4 नंबर गेट खुलं करण्याबद्दल आउट गेट एक्झिट गेट म्हणून सांगतो आहे। भक्तांना बाहेर जाण्यासाठी आपल्याला कोविड गाईडलाईनचा विचार करता कसा मार्ग काढता येईल त्याचा प्लॅन माझ्याकडे तयार आहे। गेट नंबर 3 खुलं करण्यासंदर्भात सुद्धा त्यांची भूमिका आहे। त्या संदर्भात सध्याची दर्शन व्यवस्था जी आहे त्याचं मी आपल्याला प्रेझेंटेशन टीव्हीवर दाखवतो। ती रांग आपण कशी करावी तर आपलंही मार्गदर्शन लाभेल। मी शिर्डीमध्ये आल्यानंतर मला बऱ्यापैकी मार्गदर्शन आपल्या सर्वांचं मिळालेलं आहे आणि त्याचा मला निश्चित लाभ पण झालेला आहे आणि तो लाभ सर्वांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून दर्शन व्यवस्था आपली जी आहे त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत जेणेकरून असलेली दर्शन रांग डिस्टर्ब होणार नाही किंवा त्याच्यामध्ये व्यत्यय येणार नाही असं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे। तर मला असं वाटतं की समस्त गावकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून विषय सुटू शकणार आहे। कुठल्याही प्रकारची हटवादी किंवा कोविडचं जादा स्तोम माजवण्याचा प्रश्न येत नाही।
कोविडच्या गाईडलाईन जेव्हा शिथिल होतील तेव्हा आपल्याला दर्शन व्यवस्थेमध्ये आणखी सुलभता किंवा जी काही लोकांची आता सध्या अडचण होते ती होणार नाही, अशा प्रकारची प्रशासनाची भूमिका असेल. गेट नंबर 3 किंवा 4 खुलं करत असताना दर्शन रांग डिस्टर्ब होणार नसेल. लोकांच्या व्यापार उद्यमामध्ये गावातल्या अडचण येणार नसेल, म्हणजे सुलभता यावी यासाठी निश्चित आमच्याकडे प्लॅन तयार आहे. त्या प्लॅनबाबत चर्चा होऊ शकते. गावातील नागरिकांना त्याबाबत आम्ही कन्व्हिन्स करू शकतो. मागच्या बैठकीमध्ये जी अचानक बोलवलेली बैठक होती त्याबाबत गावातील लोकांची मागणी अशी होती की तुम्ही गेट नंबर 3 आणि गेट नंबर 4 एक्झिट म्हणून चालू करा, म्हणजे बाहेर जायला मोकळं करा. त्याला तत्वतः आमची मान्यता आहेच. फक्त त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं की तुमचा ठराव वगैरे तुम्ही तसा द्या. तो ठराव गावकऱ्यांच्याकडून किंवा त्यांच्याकडून अद्याप आलेला नाही. तशी चर्चा त्या दिवशी झाली होती. तर मला वाटतं की जी दर्शन व्यवस्था आपण चालवलेली आहे त्या दर्शन व्यवस्थेतून व्यापकदृष्ट्या विचार केला तर गावातील जे काही व्यावसायिक आहे, छोटे व्यावसायिक आहे, त्या सर्वांचा फायदा होणार आहे. 31 जानेवारीचं जर आपण उदाहरण घेतलं, त्या रात्री दर्शन व्यवस्था एकदम सुलभ होती. एकदम गर्दी झाल्यानंतर जी आपल्याकडे असलेली सिस्टम आहे त्याच्यावर ताण येणं स्वाभाविक आहे. कुठल्याही प्रकारचा गोंधळ नव्हता झालेला. किंबहुना गावातील नागरिकांनी सुद्धा त्या दिवशी सहकार्यच केलेलं आहे. आम्ही श्रद्धा सबुरीच्या मार्गाने जाणारे प्रशासन आहोत आणि त्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार आमच्याकडून होणार नाही ही आमची प्राथमिक जबाबदारी पण असेल आणि कर्तव्य पण असेल. ऑनलाईन सिस्टम जी चालू आहे त्याच्यामध्ये अचूकता आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. बारकोडवर फ्री पास असू द्या, पेड पास असू द्या, त्या व्यक्तीचा फोटो असतो. तो फोटो स्कॅन केला जातो आणि शक्यतो दर्शन व्यवस्थेमध्ये फ्री किंवा पेड पास असेल किंवा अगदी जे काही संविधानिक पदं आहेत त्यांना आपण फ्री एंट्री देत असतो. याशिवाय मला वाटतं आपण दर्शन व्यवस्थेमध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. शेवटी परत एकदा सांगतो की गावातील नागरिकांच्यासाठी संस्थान, प्रशासन, दर्शनाची व्यवस्था असू दे किंवा व्यापारी वर्गासाठी एक्झिट गेटबाबत असू दे, सकारात्मक आहे. जो प्लॅन आमच्यासमोर आहे तो त्याच्याबद्दल चर्चा केली जाईल. गावातील नागरिकांचीच जर गरज असेल तर त्यांनी त्यांची समिती नेमून आम्हाला दर्शन व्यवस्था कशी असावी याच्याबद्दल गायडन्स करावं. फक्त दर्शन व्यवस्थेमध्ये क्रिस क्रॉस होणार नाही, म्हणजे बाहेर जाणारा नागरिक रांगेत पुन्हा क्रॉस होणार नाही, ही आपलं सगळ्यात महत्त्वाची बाब असेल. कोविड-19च्या गाईडलाईन्स विचारात घेता हे अनिवार्य आहे. हा मला या निमित्तानं द्यायचा महत्त्वाचा मेसेज सर्वांनी लक्षात घ्यावा. कोणाचं गैरसमज असण्याचं कारण नाही. धन्यवाद. ओम साई. न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.